भाऊंचं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 31,628 कोटी रुपयाचं एक पॅकेज नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं। त्यात विहिरीचा गाळ काढण्याचं सुद्धा इतिहासात कधीच मदत देण्यात आली नव्हती आणि यासह दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी जे निकष लावले जातात ते सगळे निकषांसाठी पॅकेज देण्यात आलं आणि समाधान संपूर्ण शेतकरी वर्गामधून या ठिकाणी देवाभाऊंचे आभार संपूर्ण शेतकरी मानत आहे। सर्वजण आनंदी समाधान। नवीन एअरपोर्ट होत आहे नवी मुंबईला, त्या संदर्भात काय शुभेच्छा देणार आज पंतप्रधान मोदी देखील आज महाराष्ट्रात? बघा, जापानला मागं टाकत आज आपला देश मोदीजींच्या नेतृत्वात चौथी आर्थिक व्यवस्था झाला आहे आणि लवकरच तिसरी आर्थिक व्यवस्था होणार आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय मोदीजींनी आखले। महाराष्ट्र 1 ट्रिलियन इकॉनॉमी त्याचा हिस्सा मिळेल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे। कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला अनेक इंटरनॅशनल पॉईंट्स येतील, या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, देवाणघेवाण झाली, चांगले ट्रान्सपोर्टेशनचे आपल्याला माध्यम उपलब्ध असतील तर व्यापार वाढतो आणि त्याच दृष्टीने नवी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे एअरपोर्ट करण्याचं ठरवलं आणि त्याचं लोकार्पण सुद्धा आज होतं आहे ते महाराष्ट्राच्या वैभवामध्ये एक नवीन भर पडते आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या प्रगती मोठा वाटा त्या एअरपोर्टचा राहणार आहे। वेळेत हे एअरपोर्ट पूर्ण झाल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा आभार मानतो। नागरिकांनी शेतकऱ्यांनी कुठलाही संभ्रम करू नये। आपलं जेवढं नुकसान झालं आहे तेवढं नुकसानाची आपल्या खात्यामध्ये जमा करू। आधी 2200 कोटी नंतर 30,000 कोटी आणि आता कर्जमाफी देखील करणार आहेत असा प्रश्न सध्या शेतकरी विचारतो। बघा, 200 कोटी मिळण्याची किती तातडी, कारण की खरंच जून जुलै ऑगस्टमध्ये नुकसान झालं होतं आणि शेतकरी चिंतेत होता म्हणून तातडीची मदत केली आणि आता सुद्धा ही 31,628 कोटी रुपयाची सुद्धा मोठी भरीव म्हणजे कुणालाही विरोधकांनी पण आज काही मोर्चे ठेवले होते त्यांनाही अपेक्षित नव्हतं आणि शेतकरी समाधानी आणि कर्जमाफीचे सुद्धा वारंवार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आता कर्जमाफी केली तर बँकांनाच फायदा होऊ शकतो, खरं शेतकऱ्यांना फायदा करून देणं हा मानस नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे। त्यामुळे जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्याची सुद्धा घोषणा करण्यात येईल। परंतु पान पुसले गेले असं विरोधकांचे नेहमीचे ते टोमणे असतात, नेहमीचे डायलॉग असतात, तोंडाला पानं पुसली, कमीच आहे, कागदोपत्री हे ते, त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून बघा जे खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते समाधानी आहेत। वेगळ्या पद्धतीने लोकांना सोबत न घेता नाही, तुम्ही असं मला ही बातमी सांगताय तर मी खरंच अशा सूचना देईल की कंपनीच्या फायद्यासाठी अधिकारी जर काही तसं संगनमत करत असेल तर तसं आपण बोलूया। शेतकऱ्यांचं नुकसान आपण होऊ हे जे ट्रिगर सगळे वगळण्यात आले पीक विम्यासाठी कुठले ट्रिगर लागणार नाही तर ह्याला सरसकटच म्हणायचं त्याचे पॅकेज झाले। काही शेतकरी चिंतेत होते की ट्रिगर बदलले म्हणून आम्हाला कमी विमा मिळेल वगैरे, त्याची सुद्धा शेतकऱ्यांची त्या विमा संदर्भातली सुद्धा चिंता दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे। तसे आदेश सुद्धा कंपन्यांना दिले। निधी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत पैसे खात्यात थेट मिळणार आहेत, पण सामायिक क्षेत्रावाल्यांचं त्यांचं काय? त्यांचं पण त्या सामायिक क्षेत्रापैकी एकाच्या खात्यामध्ये पडतात आणि मग ते कसे हे करून घेत असतील। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतो, पण जिल्हाधिकारी पंचनामे स्वतःहून त्यांनी सांगितले करायला, परंतु होत नाही आहे ते बरोबर। जसं की आपल्या इथे पूर आला होता, पूर परिस्थिती निर्माण झाली ते रेल्वे ब्रिजमुळे ते रिपोर्टिंग केलं होतं पण तिथले लोक म्हणतात की आमचं ऐकून घेत नाही आहेत आणि बरोबर नोंदणी करत नाही। तसं कुठंही होणार नाही, असं असंवेदनशील आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन वागणार नाही, राज्यातलं वागणार नाही, कारण त्याच्या स्ट्रिक्ट सूचना खुद्द मुख्यमंत्री महोदयाच्या आहेत। असं जरी कुठं काय थोडंफार झालं असेल तर ते बघून घेईन, पण असं कधी होणार। परभणी प्रशासनासोबत एक प्रेस कॉन्फरन्स होणार, मी घेईल तुमची सगळ्यांची मागणी आहे म्हणून, पण आयुक्तांना सुद्धा सूचना दिल्या होत्या 2 दिवसापूर्वी जो पाणी लोकांच्या बऱ्याच एरियामध्ये घरांमध्ये गेलो त्याची नोंद सगळी घेतली।